नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून गोड पदार्थ। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठापासून आपण रसरशीत असा मालपुआ बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। खायला देखील खूप छान लागतो आणि बनवायला देखील खूप सोपा आहे। तर लवकरच होळीचा सण येत आहे, त्यासाठी आपण अशा पद्धतीने मालपुआ नक्की बनवू शकतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काय काय साहित्य घेतलं ते बघूया। इथे पाव कप आपण बारीक रवा घेतलेला आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। रवा टाकल्यानंतर मालपुआ खूप छान असा खुसखुशीत लागतो। तर अशा पद्धतीने आपण इथे पाव कप रवा घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जर कप नसला तर कुठल्या पण एक वाटीने तुम्ही माप करू शकता। तर बघा, अशा पद्धतीच्या वाटीने जर तुम्ही एक वाटी रवा जर घेतला तर त्याच वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। एकदम सोपं माप आहे। तर बघा, इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ रव्यामध्ये टाकून घेऊया। याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत विलायची पावडर। तर मी साखर टाकून विलायची पावडर अशा पद्धतीने इथे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित असं आपण चमच्याने एकत्र करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचंय। तर बघा, इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे। दूध मी अगोदर तापवून घेतलेलं आहे। याच्यावरती साई देखील आलेली आहे। ज्या मापाने आपण कपाने माप करून घेतलेलं आहे त्याच कपाने आपण इथे 1 कप दूध घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये अजिबातही आपल्याला गुठळे होऊ द्यायचे नाहीत। तर सगळं माप जे आहे ते आपण एकच कपाने करून घेतलेलं आहे। संपूर्ण 1 कप भरून दूध मी अगोदर टाकून घेतलेलं आहे। पुन्हा अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं करत आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। गुठळ्या न होता एकसारखं मिश्रण आपल्याला हे तयार करून घ्यायचंय। तर बघा, याच्यामध्ये अर्धा कप मी पुन्हा दूध टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे, बघू शकता। त्यामध्ये आपण 1.5 कप दूध टाकून घेतलेलं आहे। आता पुन्हा आपण हे व्यवस्थित मिश्रण नंतर करून घेऊया। असंच ठेवूया 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। तर बघा, इथे गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। ज्या कपाने आपण सर्व जिन्नस मोजून घेतली त्याच कपाने 1 कप साखर घेतली आणि त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर बघा, साखर आता आपण विरघळून घेऊया। सगळं माप जे आहे ते आपण एकच कपाने करून घेतलेलं आहे। एकदम सोपं माप आहे, त्याच्यामुळे मालपुआ बिघडण्याचं काहीच कारण नाही। अशा पद्धतीने आपण आता इथे साखर विरघळून घेऊया। बघा, ह्या पद्धतीने साखर इथे विरघळून घेतलेली आहे आणि पाक आपल्याला हलकासा चिपचिपा बनवायचा आहे। 1 तारी 2 तारी अजिबात पाक बनवायची आवश्यकता नाही। याच्यामध्ये मी केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे नसल्या नाही टाकल्या तरी काहीच हरकत नाही। केसरच्या काड्या टाकून घेतल्यानंतर पुन्हा एक उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकून घेऊया। कलर टाकून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकत्र करून घेतलेला आहे आणि पाक चेक करूया। आपला मस्त असा पाकाचा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये आपण कलर टाकलाय आणि केसरच्या काड्या देखील टाकून घेतलेल्या आहेत। पाक चेक करूया। तर हलकासा चिपचिपा झाला की गॅस आपण बंद करणार आहोत। आपल्याला अजिबात 1 तारी पाक करायचा नाही आणि तुमच्याकडून जर जास्त पाक पुढे जर गेला तर थोडंसं पाणी टाकून याला पाकाला पातळ करून घ्यायचंय। पाक अजिबात आपल्याला 1 तारी 2 तारी करायचं नाही। गॅस मी बंद केलाय। आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण चेक करूया। हे खूप घट्ट आहे, तर आपण याच्यामध्ये पुन्हा दूध टाकून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं थोडं करत आपण दूध टाकून याला हलकंसं मिश्रण याचं पातळ करून घेऊया। घट्टसर हे मिश्रण जर ठेवलं तर मालपुआ पुरीसारखा टम्म फुगू शकतो आणि तो फुटू देखील शकतो। अशा पद्धतीने मी पुन्हा 2 चमचे याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आता झालेलं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे, म्हणजे मालपुआ अगदी छान होतो। तर बघा, या पद्धतीने आपलं मिश्रण तयार करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप टाकून घेऊया। तुमच्याकडे जर मलाई असली तर ती टाकून घेतली 2 चमचे तरी देखील चालेल। तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। मालपुआ बनवण्यासाठी खूप सोपं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण जर आपलं अगदी बरोबर जर झालं तर मालपुआ अजिबात बिघडत नाही। गॅसवरती आपण एक पॅनमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे। तेल आपल्याला मस्त कडकडीत तापवून घ्यायचे। 1 चमचा घ्यायचा आणि चमच्याने आपण याच्यामध्ये आता मालपुआ सोडून घेऊया। एक जाग्यावरती सोडायचा आहे, अजिबात पसरवायची आवश्यकता नाही, कारण की तो त्याचा आकार घेतो बरोबर। तर बघा, या पद्धतीने आकार आलेला आहे। पसरट पॅन घ्यायचा आहे। खोलगट कढईमध्ये अजिबात मालपुआ चांगला होत नाही। तर अशा पद्धतीचं आपल्याला पसरटच भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसंच तेल ठेवायचं आहे, अगदी बोटभर। खूप प्रमाणामध्ये जर आपण तेल ठेवलं तर तो टम्मपुरीसारखा फुगू शकतो। तर बघा, मी किती कमी प्रमाणामध्ये तेल ठेवलेलं आहे पण पसरट भांड्यामध्ये घेतलंय। मालपुआ अगदी मस्त असा गोल आकारामध्ये आलेला आहे। आपण काहीच केलेलं नाही, अशा पद्धतीने फक्त सोडलेलं आहे तेलामध्ये। झाऱ्याने दाबून घेतलं तर अजिबात याच्यामधून तेल निघत नाही। काढून घेतल्यानंतर लगेच आपण कोमट पाकामध्ये हे सोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण आता सर्व मालपुआ बनवून घेऊया। तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये सुद्धा हा मालपुआ बनवू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आता आपलं मिश्रण एकदम बरोबर झालेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये 2-3 किती बसतील तेवढ्या प्रमाणामध्ये अगदी सहज काढू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने अजिबातही तेलामध्ये पसरलेले नाही किंवा फुटलेले नाही। तुम्ही बघू शकता मस्त मालपुआ आपला अगदी गोल गरगरीत आलेला आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे।
आपण तेलामधून काढला की त्याच्यामधलं तेल निथळून घ्यायचं आणि लगेच आपल्याला कोमट पाकामध्ये सोडून घ्यायचे. पाक जर थंड झाला असला तर हलकासा कोमट करून घ्यायचा आणि कोमट पाकामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे. अशा पद्धतीने आता सर्व मालपुआ इथे मी बनवून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी सर्व मालपुआ तळून घेतले आणि पाकामध्ये व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहे. सर्वावरती एकसारखा आपण पाक सोडून घेतलेला आहे. मस्त पाकामध्ये भिजलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही मालपुआ नक्की बनवून बघा, बनवायला खूप सोपे आहेत. अशा पद्धतीने आपण पाकामध्ये व्यवस्थित भुजवून घेतलेले आहेत. एक ताटामध्ये काढून घेतलेत. आता याच्यावरती आपण सुका मेवा टाकून घेऊया आवडीप्रमाणे आणि मालपुआ आपला झटपट असा इथे तयार झालेला आहे. होळी स्पेशल अशा पद्धतीने मालपुआ नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती माझ्या तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. आणि अशा पद्धतीने मालपुआ नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.